सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आज सकाळची सुरुवात अशी काहीशी झाली होती आणि सकाळी सकाळी म्हणजे उठल्यानंतर माझी घरातली कामं वगैरे झाली होती आणि सकाळी काय होतं गडबड असते त्यामुळे शक्यतो सकाळचं शूट नाही घेता येत आणि माझी सगळी सकाळची जी बेसिक कामं होती ती आवरली होती आणि मग मी स्वयंपाकाला लागले होते. म्हटलं आज नाश्ता स्किप करूया आणि डायरेक्ट जेवणच बनवूया. आता भाजी टाकली होती नंतर बघते तर शेंगदाण्याचं कूट संपलेलं आणि आमच्याकडे बिगर शेंगदाण्याच्या कुटाची भाजी अजिबात खात नाहीत. प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट असतंच. लगेचच मी शेंगदाणे भाजून घेतले आणि आज मस्त अशी वांग्याची भाजी बनवली होती, आमटी बनवली होती. त्याच्यानंतर एक दादाचा होता म्हणजे वार असतो, उपवास होता त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा बटाट्याची भाजी बनवली. तो शाबू खात नाही त्यामुळे त्याला उपवासाची भाकरी आणि बटाट्याची भाजी बनवावी लागते. म्हटलं पटकन भाज्या करून घेऊया आणि मग नंतर आपण सगळ्याच भाकरी करून घेऊया. माझा भात कुकर वगैरे सुद्धा झाला होता आणि आमच्या सर्वज्ञाला ना कधी कधी काय होतं, जेव्हा आईची गडबड असते ना तेव्हा हिला काकाला बसायचं असतं म्हणजे अजिबात एकटीला खाली खेळायचं नसतं. नंतर मला भाकरी बनवायच्या होत्या म्हणून मी हिला खरबूज कापून दिलं आणि तिला म्हटलं तू सोफ्यावर बसून खा म्हणजे तोपर्यंत तेवढंच ती नादी लागेल आणि माझ्या भाकरी होतील म्हणून. तर हा कृष्ण आहे, तर त्याला ती सांगत होती की दादा तू खा म्हणून. ते दोघं छान असे खरबूज खात होते. म्हणजे इतकं दोघं चिडतात पण एकमेकांवर आणि एकमेकांशिवाय राहत सुद्धा नाहीयेत. त्याच्यानंतर मग ही गॅलरीत आली होती. इथं खूप साऱ्या अशा काळ्या मुंग्या निघतात आणि त्या बघण्यासाठी येत असतात आणि शिवण्याचं चाललं होतं असं खेळायचं आणि दोघी कधी कधी मस्त खेळतात पण कधी कधी खूप असे भांडण असतात त्यांची. त्याच्यानंतर मग मी झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं आणि आता काय होतं ऊन खूप पडते त्यामुळे झाडांना दिवसातून 2 वेळा पाणी द्यावं लागतंय आणि या बाल्कनीमध्ये ना ऊन अगदी सकाळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत ऊन असतं त्यामुळे दिवसभर झाडांना सगळ्याच ऊन लागतं. त्याच्यामुळे शक्यतो 2 वेळा पाणी द्यावं लागतं कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडं खूप छान येतात फक्त त्यांना पाणी वेळेवर दिलं पाहिजे. आणि आताच मी मध्यंतरी खत सुद्धा याला घालून घेतले. झाडं झाडं वगैरे सुद्धा पूर्ण मी स्वच्छ करून घेतलेत. तर खूप साऱ्या कुंड्या आहेत माझ्याकडे, झाडांची पण आवड आहे पण ठेवायला जागा नाहीये. आमच्या सोसायटीमध्ये जे ग्रिल आहे कुंड्या ठेवायचं ते बाहेरच्या बाजूला काढायला अलाउड नाहीये. त्याच्यामुळे शक्यतो जास्त कुंड्या ठेवता येत नाहीयेत. त्याच्यानंतर मग मी झाडांना पाणी वगैरे घालून झाल्यानंतर चपात्या केल्या. शिवण्या सर्वज्ञाला जेवायला दिलं आणि आता जेवण झाले की आमच्या मॅडमला आलेली असते झोप आणि झोप आली ना की तिला अजिबात काही सुधरत नाही. मग ती बेडवर जाऊन पडते आणि फॅन लाव म्हणते. मग तिला झोपवलं आणि तोपर्यंत मग मी कालच हे आवरलं होतं. अगदी 1.5-2 तास गेलेले माझे ड्राय बाल्कनी क्लीन करण्यासाठी आणि आजच आमच्या मावशींना हा बॅलर हवा होता. जे त्यांनी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं पण त्या काही अजून नेत नव्हत्या म्हणून म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणून मी आवरून ठेवलेलं. तर त्या आल्या दुपारी आणि म्हटल्या द्या तेवढा रिकामा करून. म्हणलं ठीक आहे कारण उन्हाळा सुरू होतोय आणि त्यांच्याकडे खूपच पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांना हवा होता. मग मी रिकामा करून त्यांना देऊन टाकला. त्याच्यामध्ये फार काही सामान नाही, जे काही छोट्या मोठ्या कुंड्या वगैरे होत्या आणि मुलींची खेळणीच होती, बाकी काही नव्हतं याच्यामध्ये. जे गावाकडून धान्य घालून आपण पोती वगैरे आणतो ना गोणी, तर ते रिकामे होते गावाला नेण्यासाठी मी तसेच ठेवलेले. मग तर बॅलरवर सुद्धा थोडासा धुरळा होता, म्हटलं क्लीन करून द्यावं. मग मी ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतला आणि त्यांना तो बॅलर दिला. आता आईने बॅलर मधली खेळणी काढलीत आणि आम्ही ती खाली ओतली नाहीत असं कधीच होणार नाही. तर हा बघा यांचा पसारा. म्हणजे अशी 3 पोती भरतील इतकी खेळणी त्यांच्याकडे आणि सगळी खेळणी शिवण्याची, सर्वज्ञाचं एकही नाही याच्यामध्ये. ती सगळं जुनं वापरते. आणि मग खेळणी काढली होती तर सर्वज्ञाने मला चहा बनवून आणून दिला होता आणि शिवण्याने जे पार्लरचं किट असतं ते घेऊन आली होती आणि माझ्या केसांबरोबर खेळत होती. केस माझी इतकी सलत होती की तिला सांगत होते मी नको करू म्हणून पण ती काही ऐकायला तयार नव्हती. नंतर सर्वज्ञाने बाबांना पण चहा दिला आणि जेव्हा आम्ही खेळणी देतो ना यांना खेळायला तर यांचं दिवसभर चालू असतं. चहा दे, नाश्ता दे असं काही चालूच असतं. तर बाबांना प्यायची होती कोल्ड कॉफी आणि आता कोल्ड कॉफी तर तिकडे बनवायला चालू होती. ओंकार बनवत होता तोपर्यंत जे गॅलरीतलं सामान होतं ते ठेवायचं चाललं होतं. आमच्या बाबांना घरात पसारा अजिबात आवडत नाही. आता एका हाताने किती काम करणार काय माहित, एका हाताने सामान वरती ठेवत होते आणि मग नंतर मग मी म्हटलं राहू दे मी ठेवते. मी ठेवायला गेले पण माझा सुद्धा उंचीचा प्रॉब्लेम. जे माणसं बुटकी असतात ना त्यांचं असंच असतं. तर शेवटी ओंकार आले आणि ओंकारने सगळं काही सामान वरती ठेवून दिलं. आमच्या पोटमाळ्यावरती फार असं काही सामान नाही, अगदी रिकामेच आहेत. म्हणजे दिवाळीमधलं जे पॅकिंगचं मटेरियल असतं फराळाचं ते मटेरियल मी वरती ठेवून दिले कारण आम्ही ते रिटर्न नाही केलं. म्हटलं नंतर गौराई वगैरे असतात तेव्हा पण आपण ऑर्डर घेतो त्याच्यासाठी लागेल म्हणून. नंतर मस्त अशी कोल्ड कॉफी बनवायचं काम चालू होतं आणि जे काम असतं ते ओंकारकडे असतं. ते खरंच खूप छान कोल्ड कॉफी बनवतात आणि ही इन्स्टंट कोल्ड कॉफी आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आम्ही 4 जण पिणार होतो तर 8 चमचे साखर आणि 4 ते 5 चमचे जे आपले नॉर्मल कॉफीचे पाऊच असते ते घातलेत
2 चमचे मिल्क पावडर घातली आणि मस्त अशी थोडंसं पाणी टाकून छान फेटून घेतली म्हणजे मिक्सरलाच. आणि त्याच्यानंतर मग दूध फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड करण्यासाठी. आता सगळ्या ग्लासला मस्त असं चॉकलेट सिरपने गार्निशिंग करून घेतलंय. चॉकलेट सिरपने गार्निशिंग केलं तरच कोल्ड कॉफी असं वाटतं. म्हणजे पिण्यामध्ये सुद्धा खरी मजा येते. नंतर सगळ्या ग्लासमध्ये मस्त असं थंड दूध घालून घेतलं. वरून कॉफी टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. असतील तर चोको चिप्स सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि वरून थोडंसं चॉकलेट सिरप आणि आईस क्यूब. एकदम मस्त अशी इन्स्टंट कोल्ड कॉफी तयार होते. नंतर 5 वाजता मग आम्ही सगळ्यांनी मस्त चहा आणि टोस्ट खाल्ला. मग तुम्ही म्हणाल मुलींना चहा देते तर नाही, त्या दूध आणि टोस्ट खातात. त्याच्यानंतर मी बाहेर निघाले होते आणि माझी कालची राहिलेली अर्धवट थोडीशी कामं होती तर तीच करायची होती म्हणून. आणि काही गोष्टी जर न सांगता आपल्याला मिळाल्या तर त्याचा आनंद खरंच खूप काही वेगळा असतो ना. तिथं बाबांनी मला पैसे पाठवले होते म्हणून मला हसायला येत होतं. जे मी मागितले नव्हते तरी सुद्धा मला मिळाले होते, याचा तो आनंद होता. नंतर मी आणि ओंकार निघालो होतो बाहेर. मला घ्यायचा होता माठ, त्याच्यासाठी निघालो होतो. आणि काल फक्त भाजीच घेऊन आलो आणि सर्वज्ञ सोबत असली की जास्त काही गोष्टी नाही घेता येत म्हणून. तर हा आहे नरेगावमधला शिवाजी चौक आणि हे शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक. जे येता जाता हे महाराजांचं दर्शन घडतंच. आणि खूप छान हे जे स्मारक आहे ना ते अगदी चौकातच आहे. आणि आम्ही अगोदर इथंच राहायचो. त्याच्यानंतर नर्सरीमध्ये गेले आणि मी परवा जी रोपं नेली होती ना तर इथूनच नेली होती. त्या दिवशी काही त्यांच्याकडे माठ नव्हते पण आता त्यांच्याकडे माठ आले होते. म्हटलं जाऊन बघून यावं. तर तिथं ते दादा म्हणले की इथं शूट करायला अलाउड नाहीये. तरी पण थोडंसं शूट घेतलं. त्या दिवशीपेक्षा आज गुलाबाची झाडं सुद्धा खूप छान आली होती त्यांच्याकडं. म्हटलं असू दे ठीक आहे, जे नेलं ते चांगलंच आहे. नंतर माठ वगैरे विचारला. ते दादा खूपच महाग सांगत होते. अगदी 5 लिटरचा जो माठ होता तो होता. ते सांगत होते 350 ते 400 रुपये. काही कमी करून द्यायला तयार नव्हते म्हणून म्हटलं ठीक आहे राहू दे. कारण एवढ्या माठसाठी एवढे पैसे कुठून देणार आणि तो परवडला पण नसताना. म्हटलं ठीक आहे आपण 1-2 ठिकाणी चौकशी करू आणि मग घेऊया. त्याच्यानंतर घरी आले, स्वयंपाक वगैरे केला. आता तुम्ही म्हणाल किचनवरती राडा, तर हो, स्वयंपाक झाल्यानंतर मी अगोदर मुलींना जेवण चारून घेते आणि मग बाकीचा पसारा आवरते. कारण त्यांचं जास्त लोकं राहतात त्यामुळे स्वयंपाक सुद्धा जास्त असतो आणि बनवण्यासाठी सुद्धा मला वेळ जास्त लागतो. त्याच्यामुळे मग मी तो पसारा स्वयंपाक झाल्यानंतर पसारा तसाच ठेवते. अगोदर त्या मुलींचं जेवणाचं बघते आणि मग बाकीच्या कामाचं. आता मी यांना जेवण चारतच होते. तोपर्यंत पिझ्झा मागवलेले ते ऑर्डर आली होती. तर शिवण्याने थोडेसे 2 बाईट खाल्ले. तर सर्वज्ञ अजिबात असलं काही खात नाही. म्हणजे या पिझ्झा बर्गरच्या जमान्यात सुद्धा लेकरू माझं मस्त असं आमटी आणि बाजरीची भाकरी खात होतं. आणि मुलींचं जेवणाचं म्हणाल तर मी त्यांना सकाळी चपाती भाजी खातात. दुपारी 1-2 वेळा मी त्यांना वेगळं काहीतरी करते. म्हणजे दुपारी आणि 4-5 वाजता. नंतर संध्याकाळच्या वेळी त्या मस्त आमटी, भाकरी आणि भात खातात. म्हणजे त्यांना संध्याकाळी सवय लागली की भाकरी खायची. ज्या आम्ही खातो तेच ते सुद्धा खातात आणि सर्वज्ञ सुद्धा तिखट खाते. आणि दररोज आमच्याकडे पातळ भाजी म्हणजे आमटी, भाकरी आणि भात असा मेनू असतो संध्याकाळचा. संध्याकाळी शक्यतो चपाती कोणी खात नाही. नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मी पसारा आवरून घेतला. किचन वगैरे दररोज संध्याकाळी असं माझं क्लीन असतं. नंतर मस्त गॅसची पूजा वगैरे सुद्धा मी करून घेते. आणि आठवड्यातून 2 वेळा सगळ्यांनाच मी मस्त असं तेल लावून मालिश करते. फर्स्ट नंबर आमच्या सर्वज्ञाचा असतो आणि तिला खूप आवडतं मालिश करून घ्यायला. म्हणजे शिवण्याला लावू नको पण मला लाव असं तिचं म्हणणं असतं. आणि या मॅडमला आमच्या तेल लावून वेणी घालायची होती. आणि बघा अशी क्यूटची वेणी तिची घालून दिली होती मी. आणि एकंदरीत असा एकदम बिझी दिवस माझा असतो. आता प्रत्येक गोष्टीचं काही शूट नाही घेता येत, पण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझे असेच डेली ब्लॉग आवडत असतील तर अशा चॅनलशी कनेक्ट राहा. सगळ्यांना दंडवत प्रणाम.